नमस्कार मंडळी, मी सुवर्णा झाले. तर आपले स्वागत आहे आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलवर. तर आपल्या सगळ्यांना माहितीच आहे, लवकरच गणेश चतुर्थी निमित्त आपल्या लाडक्या गणपती बाप्पाचे आगमन होणार आहे. त्यासाठी आम्ही डेकोरेशन बनवायला घेतलेले आहे आणि आम्ही आता डेकोरेशनचे काम चालू केलेले आहे. रात्री पण आम्ही थोडीफार मखरीचे डेकोरेशन केलेले आहे आणि आताही मी डेकोरेशनला सुरुवात करणार आहे. तर चला मग पाहूया आपण मी कशा प्रकारे डेकोरेशन गणपती बाप्पासाठी करते ती. अशा प्रकारे आमच्या गणपती बाप्पाचा मेन मकरीचा बेस झालेला आहे. अशा प्रकारे आम्ही डेकोरेशन केलेला तुम्ही पाहू शकता. अजून डेकोरेशन बाकी आहे, ते मी नंतर वेळ मिळाल्यावर करेल, कारण आता मला जेवण बनवायचं आहे. तर इथपर्यंत आमची आता मकर रेडी आहे. तर आता आपण नंतर पाहूया आम्ही कशी गणपती बाप्पासाठी मकर कंप्लीट करणार आहोत ती. तर आमचे इतके डेकोरेशनचे काम पूर्ण झालेले आहेत, ते मला एकटीलाच करावे लागले, कारण मुलं गेलेले शाळेत, स्वरूपा गेले क्लासला आणि ओमकार गेले स्कूलला. रात्री त्यांनी खूप मदत केली मला म्हणजे डेकोरेशन म्हणजे बेस तयार करण्यासाठी. ओमकारच्या ओठाला लागलंही, ते लावताना खाली पडलं म्हणजे तर ओमकारचं थोडं लागलं, तरी मुलं म्हणजे मदत केली त्यांनी. आता पण असती तर मदत केली असती. अजून माझं डेकोरेशनचे काम म्हणजे पूर्ण करायचे आहे मला. अजून थोडंफार माझं डेकोरेशन बाकी आहे. तर आता आपण नंतर पाहूया माझे डेकोरेशनचे काम कसे पूर्ण होत आहे ते. तर चला आपण नंतर भेटूया. स्वरूपा क्लासमध्ये मला आवाज आला जिने तुझा. मस्त आली ना. अजून बाकी आहे, नंतर रात्री कराल का मदत? करू ना. मस्त गेला यार. मस्त कमेंट करून सांगा कसं वाटतं. स्वरूपाची फरमाईश आहे. कसलं मस्त आलंय. अजून पूर्ण झाले, अजून भारी वाटेल. ही चटई अशी खाली आतरायची आहे आणि अजून असे लटकन लावायचे आहेत. कंप्लीट मध्ये नक्की सांगा कसं वाटतं. हा नक्की नक्की सांगतील. मम्मा काय करते?
डेकोरेशन करते मम्मा. हे काय असं आहे का? वा वा काय टीव्ही. काय करते आपण लाईट लावून बघू. वा दुसरी लाईट कुठे? आला इथे दुसरी लाईट बघ. ती लावलीच नाही. बंद करू दे. का आला? तर माझे इतके डेकोरेशन कंप्लीट झालेले आहे. अजून लटकन बनवून लावू का असेच ठेवू मला काही समजत नाही. पण असेच बरे वाटतात. जास्त लागले का जामच गर्दी होईल. सिंपल आणि स्वीट वाटते. मग माझ्याकडे लटकन बनवण्यासाठी इतके सामान आहे. तर मी अजून लटकन बनवू एवढंच ठेवू मला काही समजत नाही. वेळ पण कमी आहे माझ्याकडं. घरातले कामं पण करायला लागतात. गणेश चतुर्थीला ते एकच दिवस राहिले. उद्या थोडंफार समजा तर बनेल. तर मम्मा आता हे बनवते. काय मम्मा? लटकन ते देवाचं मखर. ते बघा तिथे पण बनवले. लास्टला राहिले. लास्ट नाही अजून बनवायचे. किती? 10. बाबा
मम्मा झाली का डेकोरेशन? कशी वाटते? चांगली वाटते. कम्प्लीट झाली. हा अशा प्रकारे आमचं डेकोरेशन झालेलं आहे. हा एकदम भारी. इथे खालती काय मम्मा यो? हा दाखवूया. हा दाखव. वाव आता कम्प्लीट झाला का? ओके. हा गणपती बाप्पा मंगल मूर्ती. गणपती बाप्पा मंगल मूर्ती. उंदीर मामा की. बघ बाप्पा आला आणि पाऊस पडायला लागला. पाऊस आला बघा. मोरया. उंदीर मामा की. तो कपडा काढ बाबडे आता. नको. एकदम परफेक्ट मध्ये. पाऊस पण आला. काढा ना. काढा काढा का हातावर ठेवल्यावर काढता. गणपती बाप्पा मंगल मूर्ती. उंदीर मामा की. मकरला शोभा आली देव बसला ना. हा मम्मा काय करते? अरे आलूची वडी बनवायची आहे ना. त्यासाठी चिंच आणि गुळ भिजत घालते. आणि मी गुळ खातोय. तर मम्मी आता देवाची भांडी धुवत आहे. पहिले आपली घासून घेतो नंतर देवाची असते. असं आहे का? घस घस. बेसन साफ करा. साफच आहे. कामवाली बाई. हां भांडी घसिंग व्हिडिओ. काय करायचं? पहिला मी दर व्हिडिओ मध्ये चांगला दिसते ना मम्मा. आरशा माझ्याकडेच बघा असतं. नाही झूम झूम नाही करता येणार. नाही बाहेर नाही राखू. उद्या जा पाय. हा हा मग ओके. हा मम्मा मी किती वेळ सकाळी जाऊ का? 5 वाजता. 5-6 वाजता. मी जाईन म्हणजे सकाळी. व्हिडिओ घेत बसलो तर देवाजवळ कोण आहे? मी आहे ना. मी जागाच असेल सकाळी. नाही मला दुसरी पण जेवण बनवायची. नाही नाही तर मी 5 वाजेपर्यंत जागा असेल. मला वेळ भेटला मोदक बनून झालं लवकर. हा तर मी जाईल. वाऱ्याची फ्लोअर मामींची तर संतोष नानांची तर नितेश संची तर आपल्या आत्या. हा आत्यांची तर पण आहे. हो हा हा माहिती आहे मला. आणि तेजल तर मग शेवढ्या शेजारी. ओके तू पण जा. हा मी पण जाईल. मम्मा या फेरी मी दर गणपती सारखं झोपणार नाही. सकाळी उठल्यावर
तसं मी झोपणारच नाही अख्खा दिवस. दर गणपतीला मी झोपत नाही. फक्त पहिल्या दिवशी मम्मी झोपायला लावतात जबरदस्ती. अरे लवकर उठला मग उद्या जागा पाहुण्याची मग झोपशील तू. नाही मी कधीच नाही झोपत. हा अरे ती कुठल्या एक ड्रिंक असतं पियाची झोपच नाही. नाही तर मग चहा पियाचा. पण मला गणपती बाप्पा असल्या मला झोपच नाही. हा मग मागच्या वेळी दिवशी रात झोप येतो. 2 दिवस मला झोपच नाही. जर आता 5वं वर्ष नाही हा आपल्या गणपती बाप्पा 5वं वर्ष. लॉकडाऊन मध्ये पहिल्यांदा आणलेलं माहिती आठवतं का? मग टाकले ब्लॉगवर मेमरीज म्हणून. हा आहे 3 वर्षाचं. गेल्या वर्षी 4था आणि आता 5वा. त्या गणपती बाप्पाच्या व्हिडिओची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये भेटेल तुम्हाला. तिचं क्लिक करून बघा. 4थ्या वर्षाची पण दे आणि पहिल्या दुसऱ्या तिसऱ्याची एकच आहे हा ना. हा हा ती पण दे. या ब्लॉगमध्ये नको देऊ. चला बघूया बाहेर. इथं मम्मीचा व्लॉग लावले मम्मीनीच. आणि इथं आपला देव बाप्पा. बाहेर बघूया आपण. सगळा कालो कालो कालो. अरे कोण 2 माणसं बाई गाड्या बिड्या झाल्यावर. गेट लॉक आहे. तर आता 11:30 वाजलेले आहेत. आपण टाईपच काय असतं रे मी येड्यांसारखा. ओ बॉबी 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 नॉटी नॉटी. बॉबीला पण दाखवलं ब्लॉग मध्ये. चला मम्मा झाली भांडी घासून. झाली घरातली जेवणाची झाली. आता बाप्पा बाबा तर मम्मा आता देवाची भांडी घसत आहे. पितांबरींनी कशी चिंचत आणि आंब्यात पण नाही पण वेळ जातो. पितांबरी पटकन नाही. हल्ली युट्यूबला दाखव पण सायट्रिक ऍसिड मध्ये पण लगेच मी सायट्रिक. पितांबरी आपली बरी आपली बरी आपल्याला ऍसिड नको. मग ऍसिड म्हणजे सायट्रिक. ते काय बोलतात मी समजला. ते आम्हाला आहे एका लेसन मध्ये. लिंबू बिंबूचं लिंबू मध्ये पण काय सायट्रिक ऍसिड असतं माहिती आहे तो. ओके मम्मी आता समय धुते का घासते. घासते. आटच घासते. 2 समय सेम सेम. मम्मा सेम सेम समय. सेम सेमच असतात. असं आहे का? तुझं नाव तुझंच नाव. इथं पण असेल. ओंकार दिसते. ती घासली नाही. ओमकार ओंकार लिहिले तो ओंकार पण नाही ओंकार. मम्मा झाला. सकाळी 5:30 येणार आहे. बाबा मम्मा तू जागीच राहणार आहे का अख्खा दिवस. बघू आता टाइम भेटतो तर थोडंसं. टाकेल दरवर्षी जागे असतो मी 2 दिवस. झोपायलाच नाही भेटत. हा अंदाज लवकर हा. वडी कधी बनवायचे. बाबा आताशी 12 वाजले. मग ही साबणीत पण घासायची आहे. सगळा होईपर्यंत किती वाजतील तुझ्या हिशोबाने. 1 वाजता.
मम्मा घसून झाली ना मग परत काय असते? अरे आता साडली वा 2-2दा. मग डाग नको पडायला ना म्हणून. डाग पडते. ओके. मोर मस्त आहे ना, मोरच आहे ना मम्मा. एवढी घसलेली आहेत भांडी. ओ बाबा मम्मा 2 लाख डायरेक्ट जातील. समय नाही ते पूजा बिजा करायला लागते ना पडली तर. बाबा संभल के. मैं पालक आहे. अरे आळूची वाढली धुवून देते ना. धुतलेली आहेत परत एकदा. म्हणजे मी ही घासपूस करतो. वडी चांगली नाही मग चांगली असत. मला वाटत नव्हतं. अजून घे अजून घे. धुतलेल्या आहेत मला वाटत वडी तर बट आता आपण या कसं बनवतो वडापाव तसे असत. हो कशी आता बघा कशी बनवते. पिठोळीला कशी असते मस्त. खालची पाणी नाही मस्त कशी तुम्हाला- तुम्ही स्कूलला. हा 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 मग मस्त चालते. नाही पण तू मस्तच बनवतो. मला मस्त मला आता नको उद्या पाहिजे. म्हणजे रात्रीचं नको. मला रात्रीचं पाहिजे. आठवण नाही वाटली मला रात्रीचं लागेल. आपलं देव झाल्यावर काय फायदा. आता काय गेम खेळत बसशील काय गणपतीचा कोण गेम खेळतं म्हणजे खेळतं. मला तर पाहूया मम्मी कशी आलूची वडी बनवते. चला चला चला. काय नाही काय करते वडीसाठी मम्मा's कुकिंग क्लासेस. एवढं नाही झालं बनते तेव्हाची मस्त होती.
तर मम्मा आता वडी बनवत आहे. वडीसाठी साबण. काय चिंचचं आणि गुळाचं पाणी टाकते. मग अशा ठेवलेलं ना आपण. भांडी असंच होतं. ओके. एवढं सगळं ना तुला करायचे? 4 होते 4. प्लास्टिकचं आहे ना. अरे इकडं हो ना. एकसारखं सगळीकडे लावून दे. असं सरळ काढलं ना असं 4 व्हायला पाहिजे म्हणून पानं कापलेले आहे ना त्याचं तुकडं पण मी मध्ये म्हणजे छोटी छोटी पानं लावली तरी चालतात. माझ्याकडे पानं कमी आहे आणि हे पान खूपच मोठा होता वडी मग ते सुटतं असतं मोठं म्हणून अशी याची इकडची कापतो. समजलं? काही दूर पण मोडतात मी नाही मोडत. मोडलं वडी सुटतं तो मोडत नाही. काही वेळा असा मोडतो बघा. अरे छोटा पण असतं ना असं नसतं ते असं टाकायला असतं ते तोडलेलं आणि असं ठेवलं. अशी घट्ट घ्यायची. इथं झाड असताना ते कापून घेतलं. घट्ट दाबून घ्यायची. काही धागं बिगं लावतात मला नाही धागं लावलं माझ्या नाही स्वतः. मी अशी आलेला अशी वेज शोरमा सारखं दिसते.
खायचे पण गणपती आहे, श्रावण आहे. एक रेडी झाली. आता अशीच मम्मी बनवत बसल. आता किती होतं ते नंतर बघतो. हां, तर आता ही मम्मीची लास्ट आहे वडी. सारण पण संपला. हां, छोट्या 2 झाल्या. छोट्या उद्याला होती 2 पाहुण्यांना. ओके फाईन. 2 मोठ्या झाल्या, 2 छोट्या झाल्या. धुवायला पेना आलेला जास्त गरम होतं म्हणजे ठेवले गेला. तुझ्या वड्या तयार नव्हत्या. पेना करून ठेवलेला आहे. हाताने कर. गरम आहे. आले ना एक व्हायचं होतं. गरम आहे, गरम आहे. तर चला तर मम्मीचा हात भाजलेला आहे. सवय बोलते. अशा प्रकारे मम्मीच्या आलूच्या वड्या झालेल्या आहेत. म्हणजे झाल्या नाही, गरम होतात पण होत झाल्या. सगळं काम झालेलं आहे. आता मम्मा काय राहिले? आता काहीच नाही. आता थोडा आराम करते. वडी होतं नंतर झोप तर लागणार नाही. हां, मग पप्पा आले तर आंघोळ करू. हां हां. ते 1 वाजले. म्हणजे 1 नाही, 12:30 पण वाजते नाही. 5:30 वाजता येणार आहे. 3 वाजता आंघोळ करायला सगळं देवाची तयारी आहे. हां, चल आपण. काय मम्मा? काय आलं? सांग पण नाही. काय आलं? आपण देवाच्या पूजेची तयारी करूया. हां हां. तर गाईज आता मी थोडा पीसी वापरतो. मम्मीला पासवर्ड टाकायला बोलू. मम्मी तर काही देणार नाही. अरे उघडला. अरे मीच तर उघडा करून घेतो उघडून. मम्मा मी पीसी वापरते. नाही. हां. मम्मी काय करते? पूजेची तयारी करते. लवकर येणार आहे ना ब्राह्मण 5:30 वाजता. सगळी रेडी करून ठेवते सगळं. ज्यूस वाटतंय हो कधी कधी मला थंड. हो मित्र माहिती मला. सगळं देवाचं सामान. अजून हार नारळ पण आहेत तिकडं. अशा प्रकारे आम्ही बाप्पाच्या पूजनाची तयारी केलेली आहे. हार आणि आम्ही सकाळ कधी होतोय ती वाट पाहत आहोत ना ओंकार. अशा प्रकारे आम्ही बाप्पासाठी डेकोरेशन आणि पूजनाची तयारी केलेली आहे. जर तुम्हाला आवडली तर नक्की कमेंट्समध्ये सांगा.
तुम्हाला कशी वाटली ती ना ओंकार. तर अशा प्रकारे आम्ही हा व्लॉग आता इथेच एंड करतो. आता आपण पुढच्या व्लॉगमध्ये भेटूया. पुढची व्हिडिओ आम्ही कोणती गणपती गणेश उत्सवाची आम्ही आता पुढची व्हिडिओ बनवणार आहोत. जर ही व्हिडिओ तुम्हाला आवडली तर लाईक करा, कमेंट्स करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलवर नवीन असाल तर नक्की मला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. तरच तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओ पाहता येतील. बाय गाईज, बाय बाय बाय. गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती, मोरया, उंदीर मामा की जय.